असं आयुष्य गेलं ह्याची त्याची सालं घालल्या. पण मला स्वतःच्या घरावर चार पत्र टाकता आलं नाही. अरे मान्य आहे मी गरीब आहे, हे माझ्या खिशात रुपया नाही, पण भिकारी तर नाही ना, कष्टाचं करून खातोय. पोर अरे लगीन करून दिलं की गेली पाखरासारखी भुरकण उडून. हा पडलं मग म्हातारा एक. सुनबाईला चार वेळा आदळत आपटत हातावर चहाचा कप आणून मांडला. तेव्हा आहे ना पहिल्यांदा चहा वाढवायला लागला. त्या परीस माया छपरातली चटणी भाकरच लय वाढ लागते बघ मला. निराय तिथं कोणाची किरकिर 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 करत असते बघ तिथं कोणाची. हा हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिस केला, पर पोराची पण मोठी केली. आता तेच पोरं म्हणत्या बापाने आमच्यासाठी काय केलं. मला लय जावं वाटतं त्यांच्याकडे शेअर, पण तिथं जाऊन चार शिव्या खाण्यापेक्षा हे माया छपरातलं दोन दिवस लय सोन्यासारखे. फुटाचं जापूट यांना म्या केलं, 2 येळचं गिळाय म्या घातलं, आणला काय पुरतं हलकं ना भारी कापड म्या घेतलं आणि मला पोसाय निघालं. माझंच वाट नाही काही, काय तर म्हणे इकडं 6 महिने राहावं तिकडं 6 महिने राहावं. यार वाटते आज बी माया मनगटात दम आहे ना, तर मी कष्ट करत राहणार. मला नाही जायचं कोणा. वर गरिबीत होती, दरिद्रीत होती, त्यांना मी अडचणीतनं बाहेर काढलं आणि आज पोरांनी मला घरातनं बाहेर काढलं. असू दे, काय हरकत नाही. बघू येईलच की त्यांना बी जात वाटत. हा ए बरोबर, हा काय तुम्ही बे म्हाताऱ्याच्या नादी लागलाय. जावा ए यार, तुला जायचं असेल ना वस्तीवर जा, आधार होईल तुला जायचे जा. नका नादी लावूया म्हाताऱ्याच्या, म्हातारा लय गेले. जावा ए जा.